नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉग राहून तयार झाला होता. निघालो होतो पुण्याच्या दिशेने सीएनजी भरून घेतला, मस्तपैकी नाश्ता देखील करून घेतला आणि पोहोचलो होतो पुण्यामध्ये पोहोचलो होतो कारण आपल्या नवीन उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरीजबद्दल डील करण्यासाठी मी आणि पप्पा पोहोचलो होतो धारावाटर इथे. मस्तपैकी त्यांच्यासोबत मीटिंग झाली होती आणि सगळी मीटिंग झाल्यानंतर त्यांनी अशी एक बॅग आपल्याला दिली होती. ती बॅग घेऊन रिटर्न निघणारच होतो. आपली सुंदरी बाकी भारी दिसत होती म्हणून लांबून असा शूट घेतला होता आणि आता रिटर्न येताना म्हणलं जेवायचं कुठे म्हटल्यानंतर मस्तपैकी हॉटेल 77 आणि ह्यांचे रील्स भारी असतात. म्हणलं बघू जेवण कसं आहे. जेवण खरंच भारी होतं. जेवण संपलं आणि पंढरपुरात लगेचच पोहोचलो होतो संध्याकाळी शूटसाठी. नाचत आम्ही शूट संपून घेतला. आपल्या राजन मालकांचा आज आग्रह होता की नको आज ब्लॉगमध्ये, तरी पण आमचे लाडके राजन मालकांना मी ब्लॉगमध्ये घेणार म्हणजे घेणारच, त्यामुळेच ते आता लास्ट. त्यानंतर ओंकारनं सांगायला चालू केलं होतं तत्वज्ञान. त्या वस्तादला सांगत होता की कशाला इथे काम करताय, चला माझ्यासोबत ट्रेकला, मी तुम्हाला फिरून आणतो, रायगड ही ती गड सगळं फिरून आणतो. आणि त्यानंतर मला जेव्हा रिव्ह्यू द्यायची वेळ आली तेव्हा नाटकं करायला लागला. तर मग मी ते नंबर आहे